या बा तुम्ही एक तर मी मा बापाची वाणी केली की मला बाहेरचं ऊन माहिती नाही आणि तुम्ही तुमच्याशी लग्न चाल, करून चाल मला आता. पस्तावा आला. एक तर ते लव्ह मॅरेज केलं नसतं ते रूम बरं बघू चल झालं. आता रूम बघू चल काय रूम बघू उन्हात आणत मला फिरून चल चल राहिली चल हे सारखी. इथं रूम बघूया. मला आता आई बाप घरात घेतील का? हं? तिकडं मी किती मजेत राहायचे. अगं तुला काहीच कमी नाही करणार मी. अहो काहीच कमी काय सगळंच कमी मला काय 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 कमी आहे मग? चल तू आता. चल तू आता किती दिवसाचं म्हणते 3 दिवस झाले बाहेर पडून अजून रूम नाही दिला तुम्ही मला घेऊन. मग आहे का कोणी? या इकडं का हो? रूम बघूया इकडे. बोला राम रूम पाहिजे होता हो. रूम पाहिजे हा कोणी सांगत तुम्हाला इथं तिकडे विचारलंय एक हा. कोणत्या तरी मॅडम होत्या त्यांना हा विचारलं. ते शेजारचे आमच्या हा हा त्यांना ते काय म्हणले, इकडं room विचारलं आहे. रूम मिळाला म्हणे. नाही आहे आपल्याकडे 3 रूम आहे. या 2 भरेले एकच खाली बघ. आम्हाला एकाच दिवसासाठी पाहिजे. एकच दिवसासाठी हा. अहो लोक महिन्यासाठी वर्षासाठी महिन्याचं भाडं तुम्ही देऊन एक टाकू दिवसात- महिन्याचं भाडं देऊन टाकू तुम्हाला. हा. एक दिवसासाठीच पाहिजे. म्हणजे एकच दिवस राहणार तुम्ही आम्हाला हनुमूनला रूम पाहिजे. हानी म्हणलं रूम हा. ये मॅडम कुठून आणल्या अहो मी यांची बायको मिसेस मिसेस आहे माझी. विशेष आहे काय हो. मिसेस आहे. पण आता या वयात हानिमून करायचा का त्याला काय झालं? हा? प्रेमाला हनुमानला वय नाही लागत. हा बरोबर बरं हा? त्याला काय झालं? मी आमच्या तर- दोघांचं जडलं. ऐका ना जडलं बरोबर आहे पण मी पहिल्यांदा पाहिलं होतं असं जोडपं आतापर्यंत भरपूर आले हा. तरुण माणसं आले पण तुम्ही आज पहिल्यांदा मी तुम्हाला पाहिलं अहो आम्ही तरुणच आहे ना. हा, तुम्ही दिसते हो तरुण या काकांचं चालू आहे ना तरुण वाटत नाही अहो, का? तरुणच आहे ते. हा? ते मला खूप आवडतात. हा? तरुण वाटत आहे नाही? तरुण आहे ते मग ते बरोबर ते आता आहे ना पण मला एक अहो प्रश्न तुम्ही पडला. इतक्या चौकशा कशाला करतात? आम्हाला रूमचं भाडं वगैरे सांगा. सांगतो मी तुम्हाला पण हा. मला एक प्रश्न पडला त्यात लोक नदी का निघायची पाळी झाली आणि तुम्ही आणि म्हणलं हे निघायची आणि काय म्हणतात आम्हाला रूमचं भाडं सांगा. भाडं हा? महिन्याचं 5,000 रुपये ना 5,000 रुपये. हा बर आम्हाला एका दिवस लागतो. किती पैसे घेणार? एक दिवसाचे 1,000 रुपये 1,000 रुपये. हा. कोणता रूम आहे? हे 2 भरेले तिकडचा रूम खाली खाली आहे का? हा बर मग आता सगळी सोय आहे का तिथं? बेड पाणी वगैरे सगळं आंघोळीचं वगैरे सगळं? अहो सगळी सोय गरम पाणी सुद्धा आहे तुला चालेल का अशा रूम? आता चालेल आता तुम्ही केलं शावर सुद्धा बसवले आम्ही. शॉवर वगैरे आहे म्हणतात हो, तिथे. चालेल, चालेल. चालेल ना? आता पण मग आपल्याला- हे पहिलं द्यायला लागत संडास आहे का? आणि तुमच्या का आधार कार्ड अहो संडास बाथरूम म्हणजे काय इंग्लिश भांड बसवले मी हा का? मग बरं. मी काय म्हणतो आधार कार्ड पॅन कार्ड काय आहे का सबूत का सगळं आहे. आत्महत्या वगैरे केली तर मला पोलीस स्टेशनचे लगेच पकडून येते म्हणजे तुम्ही काही घेतलं नाही का अहो, आम्ही कशाला आत्महत्या करू? आम्ही ह्या वयात हनीमून अहो करायला याच्या अगोदर आत्महत्या एका जोडप्याने असं केलं होतं म्हणून मी तुम्हाला पहिलं ठासून सांगून शिकून घेऊ राहिलो काय लागतं तुम्हाला आमच्याकडून? आधार कार्ड आधार कार्ड आहे ना रे बाबा? आहे का मग बरं. नुसतं आधार कार्ड आहे का काय? तुला जे लागेल ते घे. मला हॅलो रूम दे पहिले. लगेच दाखवतो तुम्हाला रूम फक्त तुम्ही 1,000 डिपॉझिट हा, देतो फोन पे करतो. नंबर सांगा. या हा 98 98 22 24 46 61 62. हाच नंबर आहे ना तुमचा? 63 पण आहे ना 63. 61 62 करा 60साठी अच्छा स्वतःसाठी? ते पुढे त्यांचा कोड वर्क असेल काहीतरी. हा का? हं. चल चला 1,000 रुपये केले पेड. केले का 60 रूम रूम कुठे आहे? चला मग दाखव दाखवा. हे पाहून घ्यायचं हा, हा. चांगलं बघ. या मध्ये या हा. या मध्ये या बा आयला हा बरं बाय काय म्हणतो हम्म. हा बाय हे 2 बेड आहे हं. संडास बाथरूम इकडे आहे आहे का? हा मध्ये बाथरूम आहे गरम पाणी आहे आणि प्यायचं पाणी पण शेजारीच आहे कूलर आहे आणि फॅन लावावर ही लाईट 24 तास आहे काही टेन्शन नाही आंघोळीचं बाथरूम संडास बाथरूम सगळं आहे टाकाटक आहे एक दिवसासाठी काय नाही 1 तासासाठी काय नाही 1 महिन्यासाठी काही टेन्शन नाही तुम्हाला आता बरोबर. तुम्ही मला फक्त 1 दिवसाचं भाडं द्यायले आणि जर 2 दिवस राहिले पुरं महिन्याचं भाडं का तुम्ही आम्ही उद्या खाली करून देऊ. उद्या, हा. आपण हा उद्या खाली करून चालेल टाकू. आता मी जातो पहा मग तुमचं काय ते बरं बरं तुम्ही जा मग आता. तुम्ही हा. मला सांगा. करून घेतो आता. बरोबर चालेल येऊ का मग हा, मी? या. काय? हा. त्याला जाऊ दे ना. हा. आई तुम्हाला करायची काय? हात धरून वाढायचा. बस ये. बस ये बस 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 ये अहो, थांबा थोडं. आई तुम्हाला ये सांगितलं. ये छान रूम आहे हो. तुला कसं वाटतं? एकदम हा? first class room. इकडे ये ना जरा. तिकडे कुठे बसती असते? ये जरा असं जवळ. हो, दम काढा तुम्ही.
बाबा अजून बाहेरच उभा गेला आहे. तो आता, त्याला पैसे दिले. हा का हा. तुम्हाला लय हनीमूनची घाई होती. हनीमूनची घाई झाली, हनीमूनची घाई. तू 3 दिवस झाले तुला मी घेऊन फिरवतोय, रूम मिळाला आपल्याला. मी थोडस वय दिसतंय म्हणून. मग मग तुला पुढे होता येत नाही का जरा? तुम्ही म्हातारी दिसते, मी तरुण आहे ना. अरे तू तरुण जरी असते तर तू पुढे जायचं ना मग. पुढं आणि तो बाबा काय म्हणला ऐकलं ना? काय म्हणला तू? तुमची मसनवटीवर जायची वेळ आली. त्याला काय कळत? मग त्याला काय कळत? चला, घे. मग चला आता लई मला फ्रेश वाटलं बरं का, मस्त आहे. तू सगळं आता काढती का हा काय डबे आपले जेवायचे? हा हा जेवण खाऊन करू. बर. आणि तुम्ही त्या बेडवर झोपा, मी या बेडवर झोपते. हा काय म्हणून राहिली? अहो 2 बेड आहे ना. हा. मग तुम्ही तिकडे झोपा, मी इथं आणि झोपते. मग हनीमून कसं करायचं? करू ना आपण नंतर. कधी? अहो मला खूप झोप आली आता. अगं तुला झोप आली नाही, मला हनीमून करायचंय, झोप नाही. तेव्हा मी तुम्हाला सांगते. नाही नाही असं नाही करायचं. मी खूप थकली. नाही 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 उठायचं. मला हनीमून करायचंय. आवड नंतर दुपारी. नाही नाही दुपारी कशाला? अहो, 12च्या 12च्या नंतर नको नको नको. एवढे पैसे खर्च केले आणि तू म्हणते का नंतर? याच्यासाठी पैसा खर्च करू राहिलो का मी? बरं चला जेवण करू. हं. ते काढलं का तू आता? काढून घे सगळं. हो हो सगळं जेवण करून घेऊ. चला मग. झालं बाई, लय पोट भरली. आता लगेच झोपले काय तुम्ही? चल ये आता. अहो थांबा. अगं ये. अहो काय तुम्हाला काय? ते रूम मला पाहून राहिले, ते कुठे आले. ते पहा बरं बाहेर गेले. चल. काहीतरी बघत होतो. काय जाऊ दे त्यांच्याशी, काय करायचं आपल्याला जरा. अहो, पहा ना तुम्ही जाऊन. काय करायचं त्यांच्या तिथं सगळं पाहायचं. काहीतरी म्हणत होते. कोण आहे? कोण नाही? कोण नाही? कोण नाही? नका नका येऊ नका झाली. नाही नाही कोण नाही. ये. झालं बा एका परचं काम. चला आता ते भाडेकरी येले, रूम आले, त्यांनी व्यवस्थित साफसफाई केली का नाही, काय करताय पाहून राहतात बाहेरून. तुमचे ते मेडल सगळं ते तर न कुलूप लावताच निघून गेले, पळून गेले का काय? केला का काय येणे आणि बोल. जाऊ द्या मला याच्यासाठीच मी कोणाला रूम देत नाही. यांचे ना तरी ते मला दोघांचा संशय आलाच होता. यांचं ते पाहण्यावर दिसते. जाऊ द्या मरदे, आता आहे ना रूमच द्यायचा नाही कोणाला. मला हे ना ते म्हणले होते 1000 रुपये. मी म्हणलो होतो ते म्हाताऱ्याला हे असंच दिसत्या, ते घरा बरं मला चुना लावून गेले निघून. मरदे ठीक आहे, जाऊ दे मरदे. याच्यासाठी ना आता महिन्याचं भाडे करायला द्यायचं किंवा एखाद्या गरीब जोडप्याला द्यायचं. पण हे हानिमून आणि लॉजचं काम आहे ना बंदच करून टाकितो आता, कोणालाच देत नाही. लॉजनी तर लॉजवर अजिबात येऊन द्यायचं नाही कोणत्या. जुना नवीन जोडपा असो नाही तर जुनं जोडपा असो, अजिबात द्यायचं नाही आता. चला मरू दे, करतो आराम आता. मरू दे, लय थकून आलो मळ्यातून.